तर मुंबईमध्ये होणारी महायुतीची आजची बैठक ही पुढे ढकललेली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, महायुतीची आज बैठक होणार होती। काल दिल्लीमध्ये बैठक झाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांची आज मुंबईमध्ये बैठक होणार होती, मात्र ही बैठक आता पुढे ढकलण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। दिल्लीवरून फोन आल्यानंतर या बैठकीचं आयोजन केलं जाईल। 2 दिवसानंतर दिल्लीवरून फोन आल्यानंतर ही बैठक होणार आहे। मुंबईमध्ये आजची महायुतीची बैठक होणार होती, ती पुढे ढकलण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। 2 दिवसानंतर दिल्लीवरून फोन आल्यानंतर ही बैठक होणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। संदीप, तर 2 दिवसानंतर दिल्लीवरून फोन येईल आणि त्याच्यानंतर महायुतीच्या नेत्यांची बैठक जी आहे ती होणार आहे अशी सूत्रांची माहिती मिळते। मुंबईमध्ये होणारी महायुतीची आजची बैठक पुढे ढकलण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। पुन्हा एकदा जाऊयात संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी यांच्याकडे। संदीप, वृषाली, खरं तर आज ही बैठक नियोजित होती, कारण काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तशा प्रकारे प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं की आजच वर्षावर ही तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होईल आणि त्यानंतर मग भाजपची गटनेतेपदाची बैठक होणार होती। मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार दिल्लीमधून फोन गेल्यानंतरच ही बैठक होणार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पुढचे 2 दिवस म्हणजे शनिवार रविवार हे साताऱ्यातल्या त्यांचे दरे गाव जे आहे त्याचं मूळगाव त्या ठिकाणी असणार आहेत, ते मुंबईत नसणार आहेत। आणि ज्या वेळेला केंद्रीय नेते जे आहेत भाजपचे वरिष्ठ नेते ते दिल्लीत येतील रविवारी संध्याकाळी, त्यानंतर याबाबतचा फोन जाऊ शकतो। त्यामुळे ही आज होणारी जी बैठक आहे ती कदाचित सोमवारी किंवा मंगळवारी होऊ शकते आणि त्यामुळे शपथविधी जो आहे नवीन राज्य सरकारचा तो देखील लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळ विस्तार असेल किंवा मुख्यमंत्री पदाची शपथ असेल किंवा त्याबाबतचे निर्णय असतील हे देखील लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। नक्कीच, धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।